दिवसभर कुठे गेलते बापा? आता घर दिसलं तुम्हाला सकाळून? अरे बापा रे, येता बरोबर झाली सुरू. हा नवरा कुठे गेलता, काय गेलता, काही विचारू नाही, पुसणं नाही, सुरू भांडण भांडण. काय विचारपूस करू? तुम्ही मला सांगून गेलते काय? गेलते रात्री तर मी अति चाललो की तटी चाललो. तुमचं काम नाही काय बायकोला सांगणं? रात्री माणूस बापा झपला तास गायब झाला. बायकोले सांगणं नाही, विचारणं नाही, हे असं कुठे असते का? काहीच नाही. हेंबाळ्या वानाच्या वावरात गेलतो ना सोयाबीनवर राखून. लोक चोरून नेऊन राहिले सोयाबीन आता, म्हणून तर वावरात जाऊन राहिलो. डुकर त्रास देऊन राहिले, हरणा त्रास देऊन राहिल्या वावरामध्ये. मग राखून जाणे लागणार का खाशीन गोटे सोयाबीन गेल्यावर? सांगायले का रोग आलता का तुम्हाला की मी वावरात चाललो? मला सकाळून होऊन आले, मी काही येणार नाही, आता तू झोपून राह निश्चिंतपणानं. असं सांगायले काही? मी सकाळून उठली तर बापा म्हटलं माणूसच कुठे आहे बापा, माय जीव धगधग करायला लागला. म्हटलं सांगलं नाही काही नाही, माणूस असा नको सारा गायब झाला बाबा. आता तुले काय प्रत्येक गोष्ट सांगत जाऊ का मी? कुठे चालला आणि काय झालं? आता आपल्या घरी जमीन आहे, वावरात जायला लागते रात्री बेरात्री पायाले. शेतकऱ्याचा जन्म आहे आपला, का आपण का कलेक्टर आहो काय? की आपल्याला आयतं ताट भेटीन म्हणून वावरात गेल्याशिवाय जमत नाही. आता कसं तुम्हाला विचारत नव्हता तू कुठे गेला काय गेला, तर मला जुवार येते. मी असतो एक कामात येतो. आता पुढे याच्या पुढे मला रोज वावरात जाणार. आता सोयाबीन आहे, सोयाबीन झाले की तूर आहे, मग हरभोर आहे, सारे म्हणजे हाण्याला जायला लागते ना वावरामध्ये. काय मग तू चालू विचारणं कुठे गेला. आता विचारायचं नाही याच्या पुढे. नाही बापा, काही विचारत नाही. टोपण गेले काय विचारू बापा आता? बोला ना तुम्ही, उलटा खापर माझ्या डोक्यावर फोडा तुम्ही. आता मीच एकटी काय करत जाऊ घरी? मग मी बी येत जाईन तुमच्या सोबत. नाहीतर मग कसं एखादी एक सोबती बरं वावरात. बाया जात असतात का राखत वावरात? बाया जात असतात पाहिल्या कधी कोणत्या बाय? भयाड झाली का तू? भूतीना कुतीना असतात वावरात. त्या अंगात एखादी चुरड मुरड घुसली तर काय करशील? काढता लंबा होईन मी. ओय दाना इकडे न्या तिकडे न्या. हाय नाही आला ग, शिल्लकपणा न करत जाऊ. असंही नाही तसंही नाही बापा, लस तुम्ही निरा नखऱ्यावाले आहे बापा. वावरात येऊ नको म्हणता, दिवसा कशा ढोपरता मला वावरात. मग चाल वावरात, हे राहिलं चाल वावरात, ते रात्री नाही म्हणता. तू येते बंद कर भादळी फालतू. कणकण नको लावू. सकाळी फक्त रातभर थंडागार झालो वावरामध्ये. घरी आल्यावर तेच पुदा टोकसो नको खात जा. टाक गरम पाणी टाक, मस्त अंग येईल मले. स्वयंपाक कर चांगला, पिवळ जा. माणूस तिकून थंडा होऊन येऊन राहिला घरी, आणि बाईचं झाला किनकिन. बाईनं तर म्हणायला पाहिजे आला माय माणूस. काय काजू बदामचा शिरा नाही तर एक गिलास दूध काय ना काही दिलं पाहिजे ना. थंड होऊन आल्यावर माणूस नाही. आमची बाई तर मस्त खाते, भले कमजोर करून टाकते. जसं डोकसं नका खाऊ माय. पाणी टाकेल तुम्हाला गरम, ते धुवा अंग जा. आता येता बरोबर कधी टंगटंग नाही लायचं माग सांगून राहिलो. जमलं रे जमलं. कोणती तुलेच जमते गळ्या. दाबली ना बायको, फळफळ करत होती तर भूकच केलं तिथं थोडं. तुलेच आयडिया आहे बाबू. तुझ्यासारखा हुशार असताय जर माणूस. कोणी तुझी बायको काय गोदी आहे जर अशी फिरवतो इले. तुला आता मी समजून सांगतो, आता रिकामे धंदे करू नको सांगून राहिलो. मापेक्षा वाईट कोणी नाही आहे. आता ते काही पुण्याचं नाही, गावामध्ये निंबन फिंबन रात्री अंग धुणं तितंबे करणं, साऱ्या गावात फिरणं, हे धंदे करायचे नाहीत सांगून राहिलो. कान उघडून ऐक, मापेक्षा बेकार नाही कोणी. तुम्हाला कसं समजत नाही? मी आपल्यासाठीच करून राहिली ना, की दुसऱ्या लोकांसाठी करून राहिली? तुम्ही बा असे मनात अडथळे नका आणत जाऊ बा. असे तुम्ही बोलले की नाही काम बिघडत असते. तुम्हाला समजतच नाही. किती सांगू तर काही फायदा नसते ना त्या गोष्टीचा. तू जर घात पकडल्या गेली, कोण पाहिलं तर धन मारतीन ढोरासारखं रगत पडे जातलं. बेकार आहे गाव. पहिलेच तर आपलं गाव आपल्या विरोधात आहे. अरे लेखी दुसरीच बातचीत चालू. तुम्हाला की नाही काही समजत नाही आपल्या बहीण बी. तर कसं मी जे करतो की नाही ते मला करू द्या बा. माया याच्यात कसं बाधा नका आणू तुम्ही, अडचण नका हो तुम्ही. सांगून राहिली मी तुम्हाला. नाही मला काय समजते झंडफळ, मला काही नाही समजत बापा. म्हणून तर रस्त्यावर आलो, मला काही समजत नाही म्हणून. कर साऱ्या गावात नंगी नुंगी फिरत जाय. आणि निंब हे कुकू वायत जाय गावामध्ये. जाय करणी कोलुटच करत राय. जाय लय भलं होते तुया. सांगून ऐकत नाही ना. कसं गाडवा बुळे वाचली की त्यानं रातचा गोंधळ बरा. आता अशी कंडिशन तूही आहे. हे पा माय डोकं खाऊ नका. असं काही तर मी बघ्याचं नाही. लोक ऐकतील ना ती. आजूबाजूला कसं कान असतात, लोक ऐकतात. असं तोंडातून शब्दही नाही काढायचा काही. नाही माहित तू या पुढे बोलतीच बंद आहे ना बापा. आम्ही काय बोलतो काय?
नाही काहीच बोलत नाही. अरे बाबा बुडे नंगी पुंगी फिरते का म्हणजे करणे कलोट करते आहे की एक नवीन माहीत पडलं मला आता थांबा. बुडेचंही बजेट लावा लागेल ना पाहा लागेल ना आता कशी फिरते का. हा खाली आला बापा डोकं दाब्याले. हा बोलावलं शिवलालनं. हा चालली हे मागं मागं जायच्या ते निरूप घेऊन झाला असेल ना निर्प्या. बरं सापडला गळा पुरावा सबूत सापडला. आला मावले थांबतो थांब आता काय म्हणतो पाहू दे ऐकू दे बोले. बुडे बुडे बोल ना माऊली, बोल काय म्हणता. काहीच नाही बुडे तुले शिवलालचा निरूप होता बा शिवलालनं बोलवलं तुले. हा अर्जंट बोलावणार म्हणे बुडीले काम आहे म्हणे. पहिले शिवल्याचे हात वाटते याच्यामध्ये. हा शिवल्या आहे का पाठीशी म्हणून तर बुड्याने केसमेस केली. बुडीन लाईन लायला आहे सारी. बुडी शेटिंग आहे का. थांब बुडे थांब. नाही नाही बुडी फुटी काही रिकामी नाही आहे. हा धडी घडी बोलायला नको येत जाऊ. उठला सुटला की चालला उठला सुटला की चालला. ते शिवलालले सांग म्हणा एकदा असेल एकदा काय असेल ते सांग म्हणा. दादा खेप चालले उठली सुटली त्या घरी आणि एवढं अर्जंट असेल त्याचं काम तर त्याला अटी पाठवत जाय मग अजून. हा अटी बोलायचं काय आहे तर काय करावं लागतं बा मला जे काही सांगायचं होतं निरूप दिला तुम्हाला. येणं असेल तर या बुडील बोलावलं त्यानं. या माणसाले काही समजतच नाही ना. निरा हेंबाळ सुत्र्या माणूस आहे बा हा. या माणसाच्यानं तर सगळे होणारे कामं बिघडतात. आता शिवलाल बोलावून राहिला तर काही काम असेल की नाही म्हणून बोलावत असेल की नाही तो. पण या माणसाला बुद्धीच नाही ना. आपल्याला पैसा केशीसाठी तो शिवलाल पुरून राहिला आणि हे डोंगर म्हणते की जाऊ नको. गेली नाही तर त्याला राग आला तर तो कसं पैसे पुरवणार नाही ना. मग अर्धवट केस आणि कुकडे काय करसान बंद पांडा राजी. पहिले शिवल्याचा पैसा आहे की केसले म्हणजे शिवल्या बिबा भरून राहिला. शिवल्या बोट घालायचे काम करून राहिला. लागली खबर आता जमला आता झपके जात शिवले. अरे पण हे बरोबर आहे का. हा दिवस निघला की शिवल्या रात झाली की शिवल्या. हा लय पैसे पूर्ण आला काही असते की नाही काही घरदार आहे की नाही काही. नवरा पोरगा इकडे उपाशी मेला चालतं गेली की तिकडेच बसतो 4-4 घंटे. काही शिवलाल आपल्याला पैसे पुरून आला जसं काही तुला इकतच घेतलं त्यानं. उठली सुटली की मागत जाते पोहत जाते शिवलालचा निरूप आला की. बुडे बा ते भारूड काही मला सांगू नका. बुडे तुला येणं असेल तर ये नाही नको येऊ मला काही घेणं देणं नाही. शिल्लक तोंडे हो तुम्ही काहून एवढे भादर भादर करताव बापा. कोणाच्याही म्हणता तुम्हाला समजत काहून नाही. आता मी गेली असती तर कसं काम झालं असतं ना. पण आता जाऊ द्या बा मला जाच लागेल ना. कसं आता वावराचं काम आहे घराचं काम आहे बाबा. तुम्हाला आवडते पालत राही ना पण मला नाही आवडत ना. मला कसं मला जमीन पाहिजे घर पाहिजे चांगलं. तर मी चालली बापा. अरे बाबा बुड्ढीचं जराशी ऐकत नाही. बुड्ढ्याचं गेली मागं पोयत. मोठं काहीतरी रहस्य आहे याच्यामध्ये. हा ते एक टोंग्याचं बी करणे कोलोटचं बी आहे ना. आता शिवल्या पैसे पुरून आला लय मोठा गेम आहे बळा हा. हे शिल्लक मनाची ऐकतच नाही ना. रमा म्हटलं ऐकतच नाही ना. हिच्यामुळे सारा सत्यानाश झाला माया. आली की पाहतो आता. अरे बापा शिवलाल काय म्हणत होता तू. बुढे बाबा तू उदारीच गोट आहे बाबा तू. हा काय म्हणत होता. बरं काही काम असेल म्हणून बोलावलं की बापा. हा आता कसे आपले अर्जंटचे काही काही कामं असतात त्यासाठी कसं तुले कसं निरूप पाठवला मी. रे बापा लय तुझे लाग बरोबर आहे. अर्जंटचे कामं असतात पण कसं आता मला कामं असतात ना. आता तू घडी घडी कसं माऊलीला पाठवतो चाल बुडे तुला शिवलालनं बोलावलं. पण कसं मा बुड्याची जीवार येते ना. मग घडी घडी शिवलाल काहूनच बोलावते बा बुडीले. शक पैदा होते ना माणसाच्या मनात. कसं तू येत जा कधी कधी मा घरी. तू येत जाय म्हणजे मला रट्टे खायला बोलवत तरी गाव तर तपेलच आहे मावं. काय तर मदत कोण करू राहिला शिवलाल कोण राहिला माझ धुकूट पाडतीन ते. हो बुडे मले नाही येता येत ना. मले जर येता आलं असतं तर मी आलो नसतो काय. मागेच तर भेटो तुझ्या घरी येऊ तर बाबा रात्री बेरात्री यायला गे मले. लोक कसे गावातले दात खाऊन आत ना मावर. मी माहित नाही पडलो पाहिजे तुमच्या पाठीशी हवा किशीले पैसा पुरून राहिलो तुम्हाला पैसा गिसा देऊन राहिलो म्हणून. बापा लय बरोबर आहे ते. आपण कसं बुड्याले सोबत बापा बोलावत जात जाय. तसा बुडा नाराज होते मग मी इकडे एकटी आली की. आता बुडे सांग आता तो बुडा तुझ्या नवरा आहे त्या नवऱ्या देखत ह्या गोष्टी करू काय. कोण दिल काय म्हणे अजून एक नवीन गिरेक सापडलं त्याची गोष्ट सांग नाही तुले. अशा गोष्टी त्या बुड्या देखत करू काय. तो बुडा गरम नाही होणार गाडीचा म्हणजे चालत्या गाडी की काढणार की नाही. आता तुली झपके मारीन मली झपके मारीन तो. आपली दुकानदारी बंद होईन दोघांची बी. तरी बाबा शिवलालनं दुसरे गिरेक पाहिलं का बुड्डीसाठी. मोत्रीला बेकारा बुड्डी लिखते हा आता. हिचेच पैसे हिलेच खाऊ घालते रे बा. काही खरा नाही लागा शिवलाल बेकारा. शिवलाल ते माझ्या ध्यानातच नाही गड्या. बुडा आटी आला की कसं पंचायत होऊन आपल्या बोलायची मग आहे की नाही. सांग बा बुडे मग बुड्याला कसं बोलू सांग बा. असं घोर होईन ना तो म्हणून आपलं चिपकी चुपकी चालू आहे लपून चिपून तर कसं चालते बा पद्धतशीर. कसं तू सारखं होऊन राहिलं पैसा आदला येऊन राहिला.
कसं तसं आहे तर तुझ्यानं काही काम नाही होत, दाम नाही होत. आता ह्या बरा धंदा. हा ना बापा, आता वय झालं ना माया, आता काय काम होईन रे बापा शिवलाल. पहिले लय काम केलं बापा, आता नाही होत काही. आता कसं घर बसल्याच काम पाहिजे काही ना काही. काय वर बुढे मग तू आता घर बसल्या बॅ दिलं की नाही जमून? काहीच नाही, अर्धा एक घंटा केले आपलं काम केलं चालले घरी. त्याचे किती रुपये भेटून राहिले? नुसतं पैसाच मोजणं आहे तुले. पैसा तर मोजणं आहे म्हणा, पण कसं बुड्याचाही मनात विचार येते ना बापा. बुड्याला माहित पडलं हे असं तर मग काही माहित नाही पडत. तू काय बुढे माहित पडू देणार आहे का? तू तास तर फिरवत त्या बुड्याले, तास तर चेक होतं. चकोन्या दाखवायला कायच लागते डॅनेले? काय अक्कल आहे त्याले? तू तास नाटक शिकवत त्याले. ते तर म्हणा मी येऊ बुड्याला असं फिरवतो, पण कसं कधी कधी मनात असं धाक येते बापा. कसं काय होईन आपलं, काय माहित झालं तर असं वाटते. नाही बुढे, काही भ्यायचं नाही आहे. आता आहे की नाही, नवीन एक गिऱ्हाईक सापडलं. नवीन एक माणूस आलता माझं, तुला लय पसंत करते तो. तो म्हणे कसं बुढी कसं जेवढे तोंडातून शब्द काढीन तेवढे पैसे देतो म्हणे. तर कसं जमत असेल तर सांग, मग मी त्याला हो सांगतो. काय रे बापा शिवलाल, काय बोलून राहिला रे बापा तू? मी का धंदा मांडला का बापा आटी? मला कसं पैसे पाहिजे होते जरासे, म्हणून बापा मी तू यायच्या त्या कंदील बुड्याला जरासं हो म्हटलं. काहीतरी कामापुरतं जरासं. आणि तू तर म्हणून राहिला बापा मी दुसरंही गिऱ्हाईक पाहिलं. काही आज बापा तू तर बुढे फुका फाकायचे तर पैसे आहेत. काय काय म्हणजे काय जास्त मेहनत आहे का याच्यामध्ये? जरा सगळी थुतूर मुतूर केलं झालं. काय लागते? नाही रे बापा, ते धंदे काही आपल्या जना जमत नाही आता. आणि कसं त्या कंदील बुड्याला पाठवू नको बरं आता. अजिबात पाठवायचं नाही. बंद आता हे सगळं. बरं बुढे असे चालीन का? सांग बा, आता तू काही बोलून राहिली बा. अशा नाही जमत ना बापा. असे जमते का? ते मला काही सांगू नको बापा शिवलाल. मी चालली बापा, मा बुडा वाट पाहून. बुढे ओ बुढे, काय गड्या शिवला, तू का जास्तच पैसे आणायला लागला. भरती चोकण फुकाची भेटत होती खायला ते विभागातला. मग तर चालू होतं ना कोण दिल्याचं. दुसरं गिऱ्हाईक थांबलं. तुला मोठा हावरात गड्या पैशाचा. मला वाटलं जायचं जमीन ढकलल्या जाईन गाडी पुढे, पण कायचं काही रे बा. हे तर सालं रिटर्न आलं काम. जा आता सांगता बुडील समजून जा माग. हो जास्त लागेल बापा, त्या पुढील समजून सांगायला लागेल. तर बापा मा नाचा डंकाना पेटवते गावामध्ये. शिवल्या असं म्हणते, शिवल्या तसं म्हणते. त्या मायले समजून सांगायला लागेल बापा त्या बुढीले. आता घोर शांताराम भाऊ काल्या आणि की नाही काढून खबर सांगायचा की चाट मारते आपल्याला. काल्याचं काम कसं आहे माहितीये का? हो म्हटलं तर हो जायचं ठिसा, नाही म्हटलं तर नाही जाय. मग कोणा बापाला ऐकत नाही, काम करतच नाही. पण त्यांना आता आपल्याला हो म्हटलं तो त्याचं तो काम करून आणीनच आपल्याला. पुरी पुरी खबर देते तो आपल्याला. फक्त आता आपल्याला खबर भेटायला पाहिजे, मग पुढचं पाहता येते ना आपल्याला. काय तर काय करता येते तर भेटेन. सरपंच टेन्शन घेऊ नका. खबर तो पा काल्या आला. कारगडा कालू आला काय? काय खबर? अरे बापा खबर तर आता काय सांगू. 2-2, 3-3 खबर आहेत माझं. कोणती सांगू पहिले हे सांगा बघतो मला. अरे बा सारं सांग ना, काय काय आहे तर सांग. अरे बाबा शांताराम भाऊ सरपंच कमली एवढी चावट आहे की भयान चावट आहे. त्या डॅनेच्या हातावर तुऱ्या देऊन राहिली. ते तिचे लय कार्यक्रम चालू आहेत वेगवेगळे. काय सांगा तुम्हाला. त्या सडेलचं काय चालू आहे ती नको सांगू आम्हाला. फक्त याच्या मागे या केस करायच्या मागं सूत्रधार कोण आहे हे सांग फक्त आम्हाला. कोण आहे हरामखोर? अरे बापा कमलीपासूनच सारी सुरुवात आहे की नाही. ते चावटमुळे सुरुवात आहे सारी. ते बदमाश आहे, तिने सारी फिल्डिंग लायला. तेच पैसा वसूल करून राहील लोकांकडून. या केसले लावून राहिली. बदमाश आहे ते. हो ते बदमाश आहे ह्या साऱ्या गावाला माहित आहे. पुऱ्या पंचकृषीत नाही पुऱ्या तालुक्यात माहित आहे. पण मेन कोण आहे सूत्रधार याच्या मागे हे तर सांग. अरे बापा याच्यामध्ये साऱ्या मागे सूत्रधार शिवलाल माऊली आणि हे कमली तिघाईच आपल्या नाही. तिघाई मिळून हा डॅनी बुडा फसवलाय. काय सांगा तुम्हाला. या डॅनी बुड्याचा गेम करणं चालू आहे. ते म्हणतील तसंच हा बुडा ऐकते. आणि हा बुडा गरम बी झाला. या बुड्यानं काही म्हटलं बी तर ते ऐकत नाही. कमलीचा गुलाम आहे हा डॅनी. मला डाऊट होताच ना याच्या मागे शिवल्याच असेल. शिवल्याशिवाय दुसरा कोणीच नाही. सायाचा माझर जो अजून काय. अजून काही दुसऱ्या काही खबर आहे. 3 खबर आहे म्हणस ना तू. अरे बाबा शांताराम भाऊ काय सांगा तुम्हाला. ही बुढी गावामध्ये करणे कोलट बी करते. रात्री 12 वाजता अंग धुते. नंगी पुंगी गावामध्ये फिरते. निंबू
हळद कुकू अक्षिदा घेऊन फिरते आणि गल्ल्या पुंजते. गल्ल्यामध्ये निंब टाकते बुडी. आपल्या गावाचे निंब ही कुठून आले, बुडी करून राहिली छोटा. साह्याची किती बदमाश आहे रे, करणी खोलोटे करून राहिली का. सालीले सारं येते. म्हणून तर म्हणतो साहेब, मा दुकानच्या पुढे घराच्या पुढे हे निंबन कुकू हे येऊन राहिलो कुठून. हा कोण मा घर पुंजून राहिले, हे डोंगरी आहे काय, डोंगरी पुजते काय. हे डोंगरी पुजून राहिली. आणि ही बुडी आहे की नाही रात्रभर गायब असते, रोज गायब असते. काय करते काय माहित. काहीतरी मोठा गेम चालू आहे त्याचा. मलाच वाटते बुडीचा काही नवीन धंदा बी आहे म्हणून ते रात्रभर गायब बी असते. डॅनी बुडाला ट्रंक फरंग करत जा तिच्यावर, पण तिने काही गोट नाही घेतली. मावल्या बरोबर चालली गेली ते पोहून मागं त्याच्या. शांताराम भाऊ मोठं भिरोळ आहे राजाच्या मागं. हो पुरा स्कॅन्डलच आहे. हो याच्या मागे लय म्हणजे खूप मोठं षडयंत्र आहे. काहीतरी पोझिशन वेगळी दिसून राहिली. जे काही खाल्यानं सांगितलं त्याच्यावर मला तर असं वाटून राहिलं की खूप मोठा गेम आहे हा गेम समजायला अजून आता 1-2 दिवस लागतील आपल्याला. कसा काय तर शांताराम भाऊ डॅनी बुडा चांगला आहे, पण कसं हे कमली त्याला घेरू मारून राहिली. दुसरं काहीच नाही त्याच्या मनी माणशी, काहीच नाही डॅनी बुड्याच्या. तो लय चांगला आहे. हो ना रे बाबा, तो बुडा तर खरंच चांगला आहे तो. पण आता काय करशील, तो त्या कमलीचा गुलाम आहे ना. चला मग येतो मी. काही नवीन खबर असली तर मग अजून तुम्हाला सांगेन बा. चला येऊ का मग. अजून काही काढतो इचू काटा. हो काढ काही नवीन अजून इचू काटा काढ जा. मित्र कसं आहे धिंगाणा आहे तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा.